वैवाहिक आयुष्यासाठी कोणते आशीर्वाद देत आहेत? राधाकृष्ण तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी कोणते आशीर्वाद देत आहेत? थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू सो मच. राधाकृष्ण तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी कोणते? द टॉवर. वा, आता हे द टॉवर हे कार्डच असं आहे की इथं मला तरी खूप मोठं एक हे दिसते की डिझास्टरमधून तुम्ही बाहेर आलाय. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही म्हणजे इतक्या तुम्ही नात्यांमध्ये तुम्हाला हे नातं निभावण्यासाठी किंवा ह्या नात्यामध्ये प्रवेश केल्यापासून तुमचं लव्ह लाईफ असेल किंवा वैवाहिक आयुष्य असेल, तुमचं तुमची फॅमिली लाईफ असेल, जे नातं या नात्यांमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप इतका त्रास झालेला आहे असं दिसतंय. कारण जर टॉवर म्हणजे जेव्हा टॉवर मुवमेंट आयुष्यात येते तेव्हा आयुष्यातले एक मूळ, आयुष्याचं जे मूळ हे असतं ना ते हलतं आणि ते हल्ल्याचं एक भास मला ह्या कार्डमधनं होते की तुमच्या आयुष्यात इतकं मोठं डिझास्टर झालेलं आहे, इतका मोठा असा एक घटना तुमच्या आयुष्यात घडली, एक एवढी मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडली की त्या घटनेतून बाहेर येणं सहजासहजी शक्य नसतं कुणालाही. आणि इतकं मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडली, पण तुमच्या नात्यांवरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास न ढळल्यामुळे तुम्ही तुमच्या एवढ्या मोठ्या डिझास्टरमध्ये एक विष तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या डिझास्टरमधून आणि ह्या टॉवरमधून एक विष निर्माण झालं होतं, जे बाहेर आलं, जे तुमच्या अस्तव्यस्त करून टाकलं, तुमच्या दुनियेला, तुमच्या रिलेशनशिपला, तुमच्या नात्याला पूर्ण अस्तव्यस्त करून टाकलं त्या एका गोष्टीने, त्या घटनेने. पण तुम्ही तरीही इतकं मोठं डिझास्टर होऊन किंवा इतकी मोठं अशी एक म्हणजे न झेपणारी गोष्ट तुमच्या नात्यामध्ये होऊनही तुम्ही त्याच्यावरचा विश्वास ढळू दिला नाही आहे, स्वतःवरचा विश्वास ढळून दिला नाही. कारण तुम्ही खूप पॉवरफुल आहात, तुमचं एकमेकांवरचं प्रेम, तुमचा विश्वास, तुमचं प्रामाणिकपणा हे इतकं पॉवरफुल आहे की इतके घट्ट पाय रोवून तुम्ही या जमिनीशी, या पृथ्वीशी किंवा ह्या सगळ्याच गोष्टींशी तुमच्या नात्यांमध्ये घट्ट पाय रोवून उभे आहात. आणि त्याच्यामध्ये कुणीही तुम्हाला हलवलं, त्रास दिला, तुम्हाला अपमान तुमचा केला किंवा काहीही तुमच्यावर बरेच वेळा खूप म्हणजे मला या कार्डमध्ये खूप एक वेगळीच एनर्जी दिसते. आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात खरंच तुमच्यावर खूप म्हणजे एक अन्यायकारक अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्यावर घडलेत. म्हणजे तुमचं खूपच यामध्ये हे दिसते. असे काही आयुष्यात तुमच्या हे आले की ज्यातून तुम्ही बाहेरच येऊ शकत नव्हता, अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत. आणि साक्षात राधाकृष्ण आणि शिवशक्तींचं सुद्धा मला इथं एनर्जी दिसते की त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या मदतीशिवाय तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या डिझास्टरमधून बाहेर पडूच शकला नसता. तर त्यांनी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केलाय आणि म्हणूनच तुम्ही ह्या घटनेतून बाहेर आला आहात. ही घटना तुमच्या आयुष्याला हेलावून टाकणारी, हलवून टाकणारी होती आणि या घटनेने तुम्ही खूप खूप हादरला होता. पण ह्या एवढ्या मोठ्या घटनेतून राधाकृष्णाने तुम्हाला बाहेर काढले. आणि आता ते मी सुरुवातीलाच म्हटलं, मी जेव्हा ध्यानाला बसले होते तेव्हा मला एक कमळ फुलताना दिसलं. आणि एक ते कमळ म्हणजे हे टॉवर मुवमेंट. ह्या मुवमेंटमधनं इथून तुम्ही इथपर्यंत पोचला आहात, ह्या पोझिशनपर्यंत पोचला आहात. आणि ह्या पोझिशनपर्यंत पोचणं सहजासहजी सोपं नाही. आपल्या पार्टनरवरचा, आपल्या जोडीदारावरचा विश्वास, नात्यांवरचं प्रेम, देवावरची श्रद्धा आणि स्वतःवरचा विश्वास, ह्याच गोष्टीमुळे एखादी व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकते, परमेश्वरापर्यंत पोहोचू शकते. आणि स्वतः परमेश्वर त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात कधी, तर ती सोल इतकी पॉझिटिव्ह असावी लागते. तर तुम्ही इतकी पॉझिटिव्ह सोल आहात. आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबरच तुम्ही तुमच्या नात्यांना घट्ट पकडून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या नात्यांवर प्रेम करताय, नात्यांना घट्ट पकडून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर, तुमच्या नात्यांवर, तुमच्या
पूर्ण फॅमिलीवर तुमचं खूपच प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्यामुळंच हे सगळं तुम्ही सहन करू शकला आणि तुम्ही हे पेलू शकलाय. जी माणसं खरी खरी असतात ना, त्यांच्यासाठी आयुष्यात येणारी कितीही मोठी संकटं असली आणि त्याला जर झेपत नसली तर तिथं परमेश्वर हस्तक्षेप करतातच आणि साक्षात परमेश्वराने इथं हस्तक्षेप केलेला आहे. आणि हे कमळ म्हणजे कमळ कुठं फुलतं? जिथं आजूबाजूला बघा किचड सगळं घाण असतं आणि त्या घाणीत कमळ फुलतं. पण ती घाण त्या कमळाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. इतकं ते स्वच्छ आणि पवित्र असतं. आणि तुम्ही खरंच खूप ह्या निर्मळ कमळासारखे पवित्र आणि स्वच्छ असं तुमचं नातं आहे. आणि हे नातं आता अजूनही खूप फुलणार आणि बहरणार आहे. असा राधाकृष्णांचा तुमच्यासाठी खरं तरी हाच आशीर्वाद आहे, की एवढ्या मोठ्या संकटातून, एवढ्या मोठ्या डिझास्टरमधून, एवढ्या मोठ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडला आहात. आता तुमच्या आयुष्याचं एक नवीन कमळ आणि नवीन एक उत्साह असा तुमच्या आयुष्यात येतोय. एक प्रेम तुमच्या आयुष्यात अजून तुमच्या नात्यामध्ये खूप खूप प्रेम येते. अ, खूप छान कार्ड आहे. कार्ड तर आहे हे डिझास्टरचं. खरंच तर खूप टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आहे. पण हे तुम्हाला चॅलेंजेबल होतं. हे चॅलेंज तुम्ही घेतलं. हे तुम्हाला चॅलेंजसाठी तुमच्या आयुष्यात आलं होतं आणि हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलं म्हणूनच तुमच्या आयुष्यात ह्या इतक्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहज पेलू शकला. कारण तुम्ही खूप प्रामाणिक आहात. थँक यू सो मच. द एम्परर. द एम्परर. तो आज या सगळ्या टॉवर मोमेंटनं तुमच्या आयुष्यात इतकं तुम्हाला आयुष्य हेलावून टाकलं किंवा हादरवून टाकलं, की तुम्ही आता इतके म्हणजे इतके पॉवरफुल झालाय. अजूनही तुम्ही खूप हुशार आणि खूप म्हणजे आता तुम्ही खूप प्रॅक्टिकली विचार करत होता. ह्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही इमोशनली विचार करत होता. सगळ्यांवर म्हणजे काही गैरसमज असतील किंवा काहीही ह्या गोष्टीमुळे कधी-कधी इम्बॅलन्स तुम्ही झालाय आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यात ह्या घटना घडल्या. तर आता तुम्ही पूर्णपणे बॅलन्स आहात. पूर्णपणे बॅलन्स आहात. तुमचं एक तुमच्या ह्याचं म्हणजे तुम्ही आता तुम्ही जे निर्णय घ्याल ते तुम्ही योग्य आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये तुम्ही एकमेकांना एकमेकांना साथ देऊन आणि एकमेकांच्या विचाराने जे निर्णय घ्याल किंवा आयुष्याबद्दल असू दे, फॅमिलीबद्दल असू दे किंवा फ्युचर्सबद्दल असू दे, त्या सगळ्यासाठी तुम्ही एकमेकांच्या विचाराने पुढे जाणार आहात. आणि म्हणूनच तुमचं एक फाउंडेशन, तुमचं स्वतःचं एक स्थान तुम्ही निर्माण करताय. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातलं हे सगळं हे डिझास्टर निघून गेलेलं आहे. हे इतकं सोपं नाही आहे किंवा जे दिसतंय मला जे दिसतंय ते इतकं म्हणजे साधं नाही आहे. खूप तुमच्या आयुष्यात तुम्ही संकटांना तोंड दिले, खूप गोष्टींना तोंड दिले तुम्ही. म्हणजे जेव्हा श्रीरामांबरोबर सीतेला आजही बाईला अ, अग्निपरीक्षा द्यायलाच लागते आणि त्यावेळीही सीतेनं अग्निपरीक्षा दिली, पण आजही स्त्रीला परीक्षा ही द्यायलाच लागते. प्रत्येक युगात परीक्षा द्यायला लागते. पण जिथं राधाबरोबर श्रीकृष्ण होते आणि पार्वतीबरोबर महादेव होते, तसं आपल्याबरोबर आपले जोडीदार असले की प्रत्येक संकटाबरोबर स्त्री लढू शकते. पण ह्यामध्ये तुमच्या जोडीदाराची साथ तुमच्याबरोबर आहे. तुमचं हे नातं राधाकृष्णांसारखं नातं आहे, शिवशक्तींसारखं नातं आहे. हे तुमचं नातं खूप पवित्र आहे. म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या संकटांशी लढू शकला. तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये स्टेबल राहू शकला आणि तुम्ही अजूनही राहताय. तुमच्या नात्यात आता अजूनही प्रेम वाढते. प्रेमाने प्रेमाने भरलेल्या नात्यांमध्ये काहीही परमेश्वर कमी पडू देत नाही आणि कधीही काही कमी पडत नाही. त्यामुळे आज तुमच्या आयुष्यात खूप आता इथून पुढे तुम्ही पाहाल खरंच हे तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक नवीन चेंजेस तुमच्या ह्या नात्यामध्ये होतील. तुमच्या नात्यांमधलं प्रेम वाढेल. प्रेम हे देणं घेणं पैसा ह्या सगळ्या गोष्टी प्रेमात कधीच नसतात. प्रेम देण्याची ना घेण्याची, तर प्रेम हे समर्पण आहे. हे राधाकृष्णाने आपल्याला शिकवले आणि हे समर्पण तुमच्या नात्यांमधलं वाढते आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या नात्यात सरेंडर होताय आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा अ, पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातलं एक नवीन उत्साह आणि एक नवीन आनंद तुमच्या आयुष्यात येतोय.
तो आनंद तुम्ही स्वीकारताय. थँक्यू सो मच क्वीन ऑफ कप्स. बघा छान आहे ना, किती छान आहात तुम्ही. लव्हिंग मदर, क्वीन ऑफ कप्स. एक क्वीन काय असते हो, आपण आपली होम मिनिस्टर है ना, आता सगळीकडे बरेच ठिकाणी आपण ऐकते होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. तुम्ही होम मिनिस्टर आहात, गृहलक्ष्मी आहात, गृहलक्ष्मी. आणि द एम्परर आणि गृहलक्ष्मी. वैवाहिक आयुष्यासाठी राधाकृष्णांचे कोणते आशीर्वाद, आणि त्यासाठी द एम्परर आणि क्वीन ऑफ कपचं कार्ड निघत असेल तर किती छान सांगा, किती छान सांगा. तुमचं नातं किती घट्ट आहे, किती प्युअर आहे आणि किती प्रामाणिक नातं आहे तुमचं. अरे अशा ना त्यासाठी तर म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात ना आपल्याकडे, तसं नातं आहे तुमचं. तुमचं लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. आणि तुमच्या ह्या नात्याला म्हणजे ज्यांची दृष्ट लागली होती त्यांना तुमच्या आयुष्यातून बाजूला करतायत राधाकृष्ण, असा मेसेज मला येतोय की त्यांची कुणाची तरी दृष्ट लागल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काही ह्या घटना सगळ्या घडल्या. तुमच्या नात्यात टॉवर मुवमेंट आलं. तुमचं सगळं हे म्हणजे मुळापासून तुमचं नातं हलवण्यात आलं की हे नातं टिकणार नाही किंवा इथं संपेल इथपर्यंत आलेलं असतानाही एक अशी चाहूल आपण म्हणतो ना, जसं एक अशी हलकीशी वाऱ्याची झुळूक येऊन जसं मन प्रफुल्लित करते, तसंच परमेश्वराच्या आशीर्वादाने, स्पर्शामुळे तुमचं नातं पुन्हा फुलफिल होते आणि पुन्हा तुमचं नातं तेवढंच खूप हे असं पॉवरफुल होतंय नातं तुमचं. आणि ह्या नात्यात खूप प्रेम प्रेम आणि प्रेमच वाढते आणि खूप प्रेम आहे तुमच्या आयुष्यात. तुम्ही खूप एक लव्हिंग मदर आहात. तुम्ही खूप आनंदी असता आणि म्हणजे खूप केअरिंग आहात तुम्ही. मी तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं, हे तर कार्ड आत्ता आलेलं आहे क्वीन ऑफ कपचं. मी तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं की तुम्ही खूप केअरिंग आहात. तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराची नाही, तर तुमच्या मुलांची, तुमच्या घरच्या लोकांची, तुमच्या नात्यामधल्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही अगदी प्रेमाने काळजी करता. आणि मी खरंच सांगते, मातृत्व, आई होणं म्हणजे 9 महिने बाळाला पोटात ठेवून मग बाळाला जन्म देणं म्हणजे आई होणं नाही, लक्षात घ्या. जेव्हा खरं तर स्त्रीला अभिमान वाटला पाहिजे. कारण जेव्हा स्त्री लग्ना अगोदर जी मुलगी असते ती आपल्या भाऊ बहिणींसाठी, आई-वडिलांसाठी मुलगी असते. पण तिच्यातही ते मातृत्व असतंच. ती आपल्या वडिलांना आईसारखं प्रेम देत असते, सांभाळत असते, आपल्या भावाला सांभाळत असते, आपल्या बहिणींना सांभाळत असते. आणि तसंच लग्न झाल्यानंतरही आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्याला ती आईसारखं सांभाळते. त्याच्यासाठी मातृत्व मिळण्यासाठी आणि मातृत्वाचा आशीर्वाद मिळण्यासाठी जन्मच द्यायची म्हणजे हे नाही, जन्म दिलं तरच आई होतं, नाहीतर ती आई नाही असं नाही. तिला जन्मतः जेव्हा स्त्री म्हणून आपण जन्माला येतो तेव्हाच आपल्याला मातृत्वाचा हा आशीर्वाद मिळालेला असतो. मातृत्व म्हणजे आई-वडिलांवर, नवऱ्यावर आईसारखं सुद्धा ती प्रेम करते. आपल्या फॅमिलीवर, आपल्या मुलांवर ती आईच होते. आई होते, बहीण होते. ही स्त्रीची अनेक रूपं आपण बघतो आणि हेच रूप तुमचं हे खऱ्या अर्थानं ह्या रूपामुळेच आणि ह्या तुमच्या खरंच खूप तुम्ही कॉम्प्रोमाईज केलं, म्हणजे खूप गोष्टी तुम्ही अशा तुमच्या बाबतीत असं म्हणजे इतकं बऱ्याच स्त्री म्हटलं की तडजोड आली, पण तडजोड तुम्ही केले, पण तुम्हाला त्याचा कुठंही नकबरही असा अहंकार नाही आहे तुम्हाला की तुम्ही सॅक्रिफाईस केलेलं आहे किंवा तुम्ही सोडलंय सगळं तुम्ही नात्यांमध्ये. नाही, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षाही तुमच्या नात्यांवरचं प्रेम खूप खूप छान, म्हणजे तुमच्या नात्यांना आनंदित बघणं आणि नात्यांवर प्रेम करणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं. आणि तर राधाकृष्ण तुम्हाला हेच सांगतायत की तुम्ही स्वतःवर प्रेम करत करत नात्यांवरही प्रेम करत करत स्वतःवरही प्रेम करा. कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करतायच, कारण जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते तीच आपल्या नात्यांवरही भरभरून प्रेम करत असते. आणि हे तुमचं भरभरून प्रेमच तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी हेच आशीर्वाद राधाकृष्ण तुम्हाला देत आहेत. क्वीन ऑफ कप्स खूप भारी कार्ड आहे आणि राधाकृष्णांचा इथंच आशीर्वाद मिळाला आहे की तुमच्या आयुष्यातल्या, तुमच्या वैवाहिक आयुष्यातली सगळी संकटं निघून गेलेत आणि तुमचं वैवाहिक आयुष्य खूप स्टेबल होणार आहे. आता तुमच्या नात्यात खूप प्रेम आणि
इतके तुमचे संवाद, एक प्रेमळ संवाद तुमच्या नात्यामध्ये वाढणार आहे आणि खूप प्रेममय हे नातं तुमचं होणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हाच हे मेसेजेस जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच. राधाकृष्ण तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी कोणते आशीर्वाद देत आहेत बघा. वॅनिटी आजपर्यंतचा आयुष्यातला बराच वेळ तुम्ही विचार करण्यात व्यर्थ घालवला. नको त्या व्यक्ती, मी काय म्हटलं, दृष्ट लागली होती तुमच्या नात्याला. ह्या नात्याला तुमच्या दृष्ट लागली होती आणि तेच अगदी राधाकृष्णांच्या हस्तक्षेपामुळे किंवा त्यांच्या आशीर्वादानेच आणि तुमच्या धीरामुळे, तुमच्या पेशन्समुळे, तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासामुळे तुमच्या नात्यातली हे जी लोक होती ज्यांनी तुमच्या नात्याला म्हणजे संपवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला तुमच्या नात्यामधून वेगळं करण्याचा किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर ह्या सगळ्या लोकांना बाहेर काढून राधाकृष्ण तुमच्या आयुष्यात प्रेम घेऊन येत आहेत, आनंद घेऊन येत आहेत. आणि आता तुम्ही बघाल तुमच्या नात्यामध्ये किती प्रेममय वातावरणाने तुमचं सगळं आयुष्यच एका वेगळ्या वळणावर, एका वेगळ्या रस्त्यावर ते घेऊन जात आहेत. थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड. आता काय बोलणार मी. किती छान कार्ड्स आहेत आणि राधाकृष्ण तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत की तुम्ही खूप 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 केअरिंग आहात, खूप 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 छान आहात तुम्ही आणि यासाठी तुम्ही खूप ग्रॅटिट्यूड पे करा. मी पुन्हा पुन्हा सांगते, ग्रॅटिट्यूड पे करणं, थँक्यू म्हणणं. जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा आपली ऊर्जा वरती फ्लो होत असते आणि जेव्हा तुम्ही उत्साही असता, आनंदी असता, तेव्हाच वरचे जे चक्राज आहेत ते चक्राज ॲक्टिवेट होत असतात. आणि म्हणून ग्रॅटिट्यूड पे करणं, थँक्यू म्हणणं, धन्यवाद देणं ही खूप मोठी आवश्यकता असते. प्रत्येक गोष्टीमध्ये जे तुम्हाला आवडले, जो मेसेज तुम्हाला मिळालेला आहे किंवा तुमच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये ज्याच्याकडून तुम्हाला आयुष्यात खूप एक प्रेरणा मिळाली आहे, आशीर्वाद मिळाले आहेत, तर त्या सगळ्याला तुम्ही थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणा. कारण थँक्यू हे आयुष्याची गुरुकिल्ली, लक्षात घ्या. जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हाच आपल्या आयुष्यातले 70% ब्लॉकेजेस निघून जात असतात. म्हणून थँक्यू म्हणावं, स्वतःसाठी म्हणावं थँक्यू. कारण तेच तुमच्या आयुष्यातला उत्साह वाढवत असतात. म्हणून थँक्यू सो मच. आणि तुम्ही ह्या आता सगळ्यासाठी तुम्ही खूप ग्रॅटिट्यूड देणार आहात. तयार राहा आयुष्यात. खूप खूप तुम्हाला धन्यवाद म्हणजे थँक्यू म्हणून तुम्ही दमणार आहात. इतका आयुष्यात तुमच्या आनंद आणि उत्साह येते, इतके वेळा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. बघा, मॅस्टिस कशातनं बाहेर आलाय तुम्ही, कशातनं बाहेर आलाय. हे कार्ड खरं तर ना, हे एक असा अंधार तुमच्या होती. मी म्हटलं ना तुम्हाला, इथं दृष्ट लागली होती, तुम्हाला तुमच्या नात्याला दृष्ट लागली होती. तर त्या अशा एनर्जीची, ज्यांची दृष्ट लागली तुमच्या नात्याला, ज्यांनी तुमच्या आयुष्यात, तुमच्या वैवाहिक आयुष्यात विष घालवण्याचा प्रयत्न केला, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या चारित्र्यावर प्रश्न उठवला. बघा, हे मेसेज जे येत आहेत ते मला इंट्युटिव्हली येतात आणि ही कार्ड्स मला त्याचप्रमाणे माझ्यासमोर येतात. तेव्हा मला ही एनर्जी इथं अशीच वाटते. कारण तुम्ही एका अशा घेरात तुम्ही अडकला होता की त्यातनं बाहेर निघणं शक्य नव्हतं, अजिबात शक्य नव्हतं. तर ह्यातनं अगदी परमेश्वरानं तुम्हाला ह्यातनं बाहेर काढलेलं आहे. तर आता तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी एक संधी मिळते, तुमच्या रिलेशनशिपसाठी एक संधी मिळते. तर ती संधी तुम्ही सोडू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघा. तुमचं नातं हे खूप प्युअर आहे, पॉवरफुल आहे आणि ह्या नात्यावर प्रेम करा. ह्या असल्या लोकांमुळे आपल्या नात्यावर, आपल्या प्रेमावर अविश्वास दाखवणं म्हणजे खरंच ह्या गोष्टी बरोबर नसतात. तर डोळसपणे आणि बॅलन्स राहून सगळ्या गोष्टी बघून मग आपल्या नात्यांवर, आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा. कारण आपण कितीही मोठे झालो किंवा काहीही झालं तरी आपली नातीच आपल्याबरोबर असतात. लक्षात घ्या. आपण सगळ्यांबरोबर समान राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, कुणाशी वाईट वागू नये. पण जिथं आपली नाती नाही तिथं आपणही शून्य असतो. लक्षात घ्या. सगळ्यांनी नात्यांना पकडून ठेवून, धरून ठेवून, कारण हे मूळ आहे आपलं
आणि ह्या नात्यांना घट्ट पकडून ठेवून राहिलं पाहिजे. गैरसमज हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, सगळीकडेच असतात आणि जे आयुष्यात होतं ते गैरसमजामुळे होतं. तर समोरासमोर बसून जे काही गैरसमज आहे ते तुमच्यातले दूर निघून जात आहेत आणि राधाकृष्णच ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतायत की आयुष्याला एक संधी जरी तुम्ही आत्तापर्यंत दिली नसाल तर ती आता तुम्ही देताय. तुमच्या जोडीदाराला एक संधी द्या. एकमेकांबद्दल विचार करा. एकमेकांच्या प्रेमाचा आदर करा. असा राधाकृष्णांचा तुमच्यासाठी संदेश आहे आणि तेच आशीर्वाद देत आहेत की ह्या एनर्जीला ही जी एनर्जी आहे, ज्या एनर्जीनं तुम्हाला ह्या इथपर्यंत आणून ठेवलं होतं, त्यांचा सगळ्यांचा नायनाट करून तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा ते प्रेम आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहेत आणि तुम्हाला खूप 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 ब्लेस्ड करतायत ते. खूप किती ब्लॉकेजेस आहेत बघा, किती ब्लॉकेजेस आहेत. तुमचा हार्ट चक्रा किती ब्लॉक झालं होतं. हे आज जर अशी एनर्जी असेल, ही अशी एनर्जी असेल तर तुमच्या आयुष्यात हे ब्लॉकेजेस येणारच ना. तुमचा हार्ट चक्राच पूर्णपणे ब्लॉक आहे. ह्या एनर्जीज आहेत, ही लोक आहेत. ह्या लोकांनी जे तुमच्या आयुष्यात सगळं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही आपल्या नात्यापेक्षा इतरांना जास्त महत्त्व दिले याच्यामध्ये. आणि हेच तुम्हाला राधाकृष्ण दाखवून देत आहेत की स्वतःच्या नात्यावर, स्वतःच तुमचं नातं जे आहे, तुमच्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आपल्या नात्याला वर विश्वास ठेवण्यासाठी दुसऱ्यांची गरज नसते. कारण आपलं तुमचं नातं हे तुम्ही तुम्ही ते डेव्हलप केलेलं आहे. तुमचं ते नातं आहे आणि ते खरं आहे, प्युअर आहे, पवित्र आहे. मी उपमा इथं तेच दिली. म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा. असं इतकी एक प्युअर एनर्जी मला इथं फील झाली. म्हणून मी हा मेसेज मला आला. आणि ह्या लोकांनी ह्या नात्याला अगदी एक घाणेरडं रूप, म्हणजे मला अशीच खरं तर एनर्जी येते. एक वाईट त्याच्यासाठी हे दिलं. पण असं नाही आहे. तुम्ही खूप प्युअर आणि खूप पॉझिटिव्ह सोल आहात, चांगली आहात आणि खूप पवित्र सोल आहात आणि तुम्ही थँक्यू म्हणा. कारण ह्या एनर्जीमधून बाहेर पडणं सोपं नव्हतं. तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या नात्यासाठी हे खूप धोकादायक होतं आणि वाईट होतं. तर ते राधाकृष्णाने तुमच्या आयुष्यातून असं बाहेर काढून टाकलेलं आहे, उचकटून बाहेर काढून टाकलेलं आहे त्याला. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, ध्यान करा, थोडं मेडिटेशन करा, आपल्या पूर्वजांशी कनेक्ट व्हा, ग्रॅटिट्यूड पे करा, धन्यवाद द्या. कारण परमेश्वराला दिलेले धन्यवाद हे आयुष्यात खूप खूप तुमच्या आयुष्यात अजून पॉझिटिव्हिटीने, अजून आनंद ते घेऊन येत आहेत. हे ट्रिकरी हेच सांगते. ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात हीच लोक आहेत, ही ज्यांनी तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमचं हार्ट चक्रा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला फसवलं, तुम्हाला धोका देऊन तुम्हाला एका अडचणीमध्ये त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यासाठी हा मेसेज आहे. तुमचं हार्ट चक्रा पूर्ण आता हील होते. तुम्हाला थोडं वॉकिंग करणं आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते. तर तुम्ही हे करा आणि राधाकृष्णांचा आशीर्वाद तुमच्यावर खूप 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 आहे. तुमच्यातनं ही खूप वाईट एनर्जी तुमच्यातनं ते बाहेर काढून टाकतायत. तुमच्या नात्यामध्ये हार्मनी आणतायत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. लोड्स अँड अंडरस्टँडिंग. आता हे हे प्रेम, हा प्रेमाचाच संदेश आहे. हे इतकं प्युअर नातं आहे तुमचं, इतकं प्युअर आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या नात्याचीच पॉझिटिव्हिटी आणि औरा तुमचा इतका क्लिअर आहे. तुमच्या नात्याची म्हणजे बरेच वेळा बघा, आपण इतकं नातं चांगलं असेल तरी सुद्धा काही वाईट नजर किंवा काही अशा गोष्टी असतात की ते आपल्याला त्या जेलसीमुळे सुद्धा हे नातं तुमचं धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असेल. पण राधाकृष्ण तुम्हाला पूर्ण बाहेर काढतात. कारण तुम्ही इतके प्युअर सोल आहात, इतकी पॉझिटिव्ह सोल आहात. आता तुम्हाला यापुढे तुम्हाला स्वतःला असं समजेल किंवा हे डाउनलोड्स तुम्हाला येतील. तुम्हाला तुमच्या इंट्युशनशी कनेक्ट व्हायला सांगितलं जाते की त्याच वेळी तुम्हाला कळेल की तुमचं नातं किती पवित्र आहे. स्वतःला विचारा, असा राधाकृष्णांचा मेसेज आहे. तुमचं नातं खरंच इतकं हे आहे, म्हणजे तकलादू आहे का? कुणाच्या तरी गैरसमजामुळे किंवा कुणाच्या तरी हस्तक्षेपामुळे, कुणाच्या तरी सांगण्याने ते नातं तुटेल? नाही. आपल्या नात्यावर, आपल्या माणसावर, आपल्या जोडीदारावर आणि आपल्या नात्यांवर, आपल्या माणसावर आपण विश्वास ठेवायचा असतो. त्याच्यासाठी दुसऱ्या कुणाचाही हस्तक्षेप आपल्या नात्यांमध्ये कधीही करून देऊ नका. कारण जेव्हा तिसरी व्यक्ती आयुष्यात येते, तेव्हा त्या आयुष्याचा
म्हणजे हे राहत नाही. तर तुम्ही स्वतःच्या नात्यावर, स्वतःच्या माणसांवर विश्वास ठेवा. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप राधाकृष्ण तुम्हाला हेच सांगतायत की तुमचे जे होप्स आहेत ते सोडू नका, कारण ते तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही खूप प्युअर सोल आहात. तुमच्या नात्याची नवीन आता नवीन तुमच्या नात्याचं एक नवीन रूप, नवीन ओळखच तुम्हाला आता होते. आणि तुमच्यातलं प्रेम, तुमच्या जे खूप म्हणजे प्रेमळ जे तुमचे विचार आहे, तुमचं बोलणं, तुमच्या म्हणजे भाषा, तुमची प्रेमाची जी भाषा आहे ती एक नवीनच रूप घेऊन तुमच्या आयुष्यात एंटर करते बघा. आणि आता तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती पॉवरफुल सोल आहात. थँक्यू सो मच. हां, इथं हेच सांगितलंय की तुम्हाला ऑलरेडी परमेश्वरानं तुम्हाला त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता ज्यांच्यासाठी ही रीडिंग रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला सांगा, कारण अ, हे उत्तर आहे तुमच्यासाठी. हा प्रश्न कोणीतरी राधाकृष्णांना विचारला असेल किंवा अ, तुमच्या मनातला प्रश्न हा परमेश्वरापर्यंत पोहोचलेला आहे. त्यांचं मागणं तुमच्यापर्यंत गेलेलं होतं आणि तुम्ही खूप आत्मीयतेने त्यांच्याकडे उत्तर मागितलं होतं, की हे माझ्याबरोबर का? तर त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. या सगळ्या एनर्जीजना बाहेर काढून तुमच्या आयुष्यात प्रेम आणि प्रेमच ते घेऊन येत आहेत. थँक यू सो मच. थँक यू. कर्मा रिलीजिंग. वॉव! तुमचं हे बघा का हे कशामुळे होत असतं, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपले कर्माच असतात. आणि जोपर्यंत आपले कर्म संपत नाही, डिवाइन टायमिंग येत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी, हे असे टॉवर मुवमेंट आणि आयुष्यात सगळी उलथापालथ होत असते, संकट येत असतात. पण ही आपल्या पेशन्सची परीक्षा ही असते, आपल्या विश्वासाची परीक्षा असते. आणि त्या परीक्षेत तुम्ही पूर्णपणे पास झालेले आहात असा राधाकृष्णांचा मेसेज आहे. तुम्ही आता एक नवीन असं एक नवीन तुमचं इतकं छान एक नातं तुम्ही तयार करताय आणि तुम्ही त्या नात्यात पूर्णपणे यशस्वी होताय. तुमच्या ह्या नात्याला परमेश्वराचा खूप खूप आशीर्वाद आहे आणि ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत. आणि तुम्ही मेड फॉर ईच अदर आहात. मेड फॉर ईच अदर म्हणजे इतकं नातं तुमचं घट्ट आहे ना, खूप छान. मी पहिलेच ह्याच्यानं सांगितलं की तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. तर हे नातं असंच घट्ट ठेवा. राधाकृष्णांचा मेसेज तुमच्यासाठी आहे. तुमच्या प्रेमावरचा विश्वास, तुमच्या नात्यावरचा विश्वास हा अ, कधीही ढळू देऊ नका. कारण आपला विश्वास आणि आपलं प्रेम हेच आपल्या सगळ्या ह्याचं प्रवासाचा खरा पाया असतो. आणि हा प्रवास विश्वासानेच चाललेला असतो. तर तुमचा विश्वास तो ढळू देऊ नका. असा श्रीकृष्णांचा मेसेज आहे. त्यांचे खूप 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 आशीर्वाद आहेत, खूप ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला. आणि थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. पुन्हा एकदा सांगते, पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो घेऊ शकता. पर्सनल रीडिंगसाठी आपल्या चॅनलवर कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत. स्वइच्छेने तर तुम्ही डोनेट करू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय.